नमस्कार. प्रार्थनेने सुरुवात करूया आपण. वेळ झालेली आहे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न विलेपनं कुसुमं नालकृतामूर्धजा वाण्येकासमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्. असं सर्वांना वंदन केलं आहे. विघ्नहर्त्या गजाननाचे आशीर्वाद घेतलेले आहेत. पण आपल्या कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला विघ्न येऊ नये असं वाटत असतं. त्यामुळे पहिल्यांदा विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलं आहे. दुसरं वंदन मी सद्गुरूंना केलेलं आहे. आता नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली आणि सद्गुरू हे काय करतात तर आपल्या जीवनातला अंधकार दूर करतात आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश फुलवतात. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, अंजनाची शलाका आपल्या नेत्रामध्ये घालून आपले ज्ञानचक्षु उघडतात. अशा सद्गुरूंना, माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करत आहे. तिसरं वंदन मी केलं ती वाणीची देवता शारदा माता हिला. ही शारदा माता कशी आहे तर शारदा मातेचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, वाणीची देवता तर ती अर्थात आहेच आणि आपला हा जो संवाद आहे हा वाणीच्या माध्यमात नाही. त्यामुळे मी वाणीला वंदन करते, देवतेला वंदन करते. पण त्याच्यात एक प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे, बाकीचे अलंकार एखाद्या वेळेस हरवतील, झिजतील, चोरीला जातील, पण वाणीचा अलंकार असा आहे की तो तुमच्याकडनं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणून ती वाणीची. त्यामुळे बाकीचे सगळे अलंकार भौतिक आहेत पण वाणीचा अलंकार ही दैवी देणगी आहे आणि म्हणून त्या वाणीची देवता जी शारदा माता तिला वंदन केलेलं आहे आणि तिचे आशीर्वाद मागत आहे. अर्थातच आपण अल्पसंख्या जरी असली तरी श्रोते आपण इथे उपस्थित आहात आणि म्हणून मला बोलता येतंय. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ अशा अंतरात्म्याला वंदन करत आहे. पण वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते वेण तुम्ही आहात म्हणून मी काहीतरी 4 शब्द बोलू शकणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना वंदन करते, योगेश्वराचे आशीर्वाद मागते आणि आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय काय आहे तर संपूर्ण या वर्षामध्ये आपण वैराग्य शतक हा विषय घेतलेला आहे. भर्तृहरीचं जे वैराग्य शतक आहे, भर्तृहरीची 3 शतक आहेत. राजा भर्तृहरी असं म्हटलं जातं. भर्तृहरी हा राजा होता. कुठल्या काळात? विक्रमादित्याच्या काळात. विक्रमादित्याचा भाऊच होता तो असं म्हटलं जातं. आणि त्या भर्तृहरीच्या काळामध्ये त्यांनी 3 शतकं लिहिलेली आहेत. नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक. या नीती शतकामध्ये कसं वागावं हे सगळं त्यांनी अतिशय उत्तम, म्हणजे उत्तम आचरण कसं असावं ह्याचे सगळे नियम त्यांनी सूत्रबद्ध श्लोकबद्ध करून नीती शतकामध्ये सांगितले. अर्थातच आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आपले विचार जसे बदलत जातात. पहिल्यांदा त्यांनी शृंगार शतक सांगितलं, त्याच्यानंतर नीती शतक सांगितलं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला विरक्ती आली तेव्हा त्यांनी हे वैराग्य शतक सांगितलेलं आहे. जीवनाचे हे वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्याला सुद्धा कारण काय झालं तर आपल्याला माहिती आहे. मागे मी एकदा सांगितली ती, पुष्कळ दिवस झाले म्हणून ती कथा परत सांगते की असा तो भर्तृहरी जो राजा होता त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या राजवाड्यात म्हणजे त्याच्याकडे त्याच्या दरबारात एक साधू पुरुष आले आणि साधू पुरुष म्हणाले की तू अतिशय पराक्रमी शूर राजा आहेस आणि तुझं राज्य असंच चांगलं चालावं, तू असंच पराक्रम करत राहावास असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून तुझं तारुण्य टिकावं याच्यासाठी मी तुला एक फळ देतो. आणि म्हणून त्या साधू पुरुषांनी, साधू बाबांनी त्या राजाला एक फळ दिलं. राजाला असं वाटलं की हे फळ तर चांगलंच आहे, साधू महाराजांच्या आशीर्वादामुळे हे फळ मिळालंय तर मला त्याचा लाभ होण्यापेक्षा माझी पत्नी मला अतिशय प्रिय आहे, तिला हे जर का फळ दिलं तर तिचं तारुण्य टिकून राहील, त्यामुळे तिला हे फळ द्यावं. आणि म्हणून त्यांनी ते पत्नीला फळ दिलं. पण पत्नीचं प्रेम होतं सरदारावर
पत्नीने ते सरदाराला दिलं, सरदाराने ते एका गणिकेला दिलं. त्यामुळे अशा त्या फळाचा असा प्रवास सुरू झाला. आणि ती गणिका जरी होती तरी सुद्धा तिला असं वाटत होतं की ती थोडी गणिका असली तरी चांगली होती आणि तिची एका साधू पुरुषावर श्रद्धा होती. आणि म्हणून ती म्हणाली की मला याचा लाभ होण्यापेक्षा साधू महाराजांना दिलं तर ते जास्त काही ते आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. आणि म्हणून तिने ते फळ पुन्हा साधू पुरुषांना दिलं. ते म्हणाले, त्यांनी ओळखलं अर्थातच की हे तेच फळे मी जे राजाला दिलं. परत ते राजाकडे आले आणि राजाला विचारलं की खाल्लंस का तू ते फळ? राजा म्हणाला हो खाल्लं. ते म्हणाले खोटं नाही बोलायचं, खरं सांग तू त्याचं काय केलंस. तेव्हा राजा म्हणाला मी माझ्या पत्नीला दिलं. आणि मग असा तो प्रवास सगळा जेव्हा शोध घेतला तेव्हा तो प्रवास असा होता हे साधू पुरुषांना कळलं. त्यांनी भर्तृहरीला सांगितलं. तेव्हा भर्तृहरीचे विचार काय येत, तेव्हा त्याला ह्या जीवनाचं वैयर्थ कळलं, मिथ्यत्व कळलं. हे जीवन किती खोटं आहे. आपण ज्याला आपली मानतो ती आपली नसतेच. मग ती आणखीन कोणाला तरी त्याच्यावर प्रेम करते. आणि त्याच्यावर एक अतिशय सुंदर श्लोक आहे, तो फक्त सांगते आणि आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. तो श्लोक असा आहे, याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता. जिचं मी सतत चिंतन करतो ती माझ्याविषयी विरक्त आहे. याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनम सजनोन्य सत्ता. ती ज्याची इच्छा करते तो दुसरीकडे कुठेतरी गुंतलेला आहे. अस्मत् कृतेच परितुष्यति काचिदन्या. माझ्यासाठी आणखीन कुणीतरी झुरत असेल. आणि आता हे सगळ्याचं कन्क्लुजन काय आहे, धिक्ताम च तम च मदनम च इमांच मांच. सगळ्याचा धिक्कार असो, कुणाचा धिक्कार असो, धिक्ताम च तिचा धिक्कार असो, तम च त्या सरदाराचा धिक्कार असो, मदनाचा ज्या कामदेवाने हे सगळे प्रेमभावना निर्माण केली त्या मदनाचा धिक्कार असो, इमांच हिचा धिक्कार असो आणि मांच माझाही धिक्कार असो. सगळं जीवन किती व्यर्थ आहे, किती क्षणभंगूर आहे, किती काय म्हणतात असं विलासी आहे आणि किती खोटं आहे. याच्यात आपण कशाला जीव गुंतवतो असं त्याला उपरती झाली. आणि म्हणून त्यांनी हे वैराग्य शतक रचलेले. वैराग्य याचा अर्थ काय आहे, विराग. अध्यात्म मार्गामध्ये राग म्हणजे अनुराग बरं का. आपण मराठीत जो राग म्हणतो तो इथे अजिबातच अभिप्रेत नाहीये. इथे राग म्हणजे अनुराग म्हटलेला आहे. या अनुरागाविषयी विरक्ती, विराग म्हणजे अनुरागापासून परत फिरणं, याला विराग म्हटलेलं आहे. या विरागाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे विरक्ती. आणि अजून एक त्याचा वेगळा एक अर्थ असा आहे, विराग म्हणजे विशेषत्वाने राग कुठे पाहिजे, अनुरक्ती कुठे पाहिजे, आसक्ती कुठे पाहिजे, तर परमेश्वराविषयी पाहिजे. असे विरागाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे विरक्ती म्हणजे त्याच्यापासून बाजूला जाणं आणि एक म्हणजे त्याच्यामध्ये सामावून जाणं. असे दोन अर्थ आहेत. प्रपंचापासून विरक्ती आणि परमार्थाकडे आसक्ती, असं त्याचे दोन अर्थ आहेत. अशा या वैराग्य शतकाचं वर्णन करताना भर्तृहरीने 100 श्लोक रचलेले. त्याच्यामध्ये आशा कशी आहे, पैसा किती व्यर्थ आहे, आपण सगळे पैशाच्या मागे धावत असतो. रुपया भोवती दुनिया फिरते, रुपया भोवती दुनिया असं आपण म्हणतो आणि खरंच आहे. पण हा पैसा कितपत कामाला येणार आहे आपल्या, किती पुरणार आहे पैसा. आणि किती मिळाला की तुम्ही पुरे म्हणाल, किती पैसा मिळाला की तुम्ही म्हणाल आता बास. 100, 1000, लाख, कोटी, अब्ज थांबतच नाही हे हा. असंही त्या 10 श्लोकात असे 10-10चे गट केले भर्तृहरीने. आता आजचा जो भाग आहे, आज आपण 51 ते 60 हे श्लोक घेणार आहोत. या 10 श्लोकामध्ये काय मिळवायचे हे त्यांनी सांगितलेले. काय टाळायचे हे आतापर्यंत बघून झालं. आता काय मिळवायचे, कशामुळे शांतता लाभणारे, कशामुळे शांतता लाभणारे मनाला, ते ह्याच्यामध्ये सांगितलंय. आता असं भर्तृहरी विचार करतोय, खरंच या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत, याच्यातलं कुठलीही गोष्ट माझ्या बरोबर येणार नाहीये. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुभो गच्छति जीव एकहा. काय सांगितलंय, धनानी भूमौ, पुष्कळ धन मिळवले, ते कुठे राहणार आहे, जमिनीत पुरलेलं आहे ते तसंच राहणार आहे. माझ्या मृत्यूनंतर धन माझ्या बरोबर येणार नाही. धन आणि भूम. बरं, पुष्कळ पशुधन आहे ते कुठे राहणार आहे, गोष्ठे
गोठ्यातच राहणार आहे. तुमची गाई, गुरं, घोडे, हत्ती काय असेल ते तिथेच राहणार आहे. बरं पत्नी, पत्नीवर तर खूप प्रेम आहे, मग ती येणार आहे का माझ्या बरोबर? नाही रे, ती कुठपर्यंत येईल माझ्या मृत्यूनंतर? भार्या गृहद्वारे, फक्त घराच्या दारापर्यंत येईल. जन स्मशाने, नातेवाईक आहेत ते स्मशानापर्यंत येतील. देह, अहो देह तर मी किती जपला, किती काळजी घेतली, किती नटवलं, किती त्याचं रंगवलंय त्याला, हा देह तरी येणार आहे का? तो कुठे राहणार आहे? देहश्चितायाम, तो चितेवर जाणार आहे. मग माझ्या बरोबर येणार कोण? देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा, कर्माप्रमाणे फक्त एकटा जीवच जायचे, कोणीही येणार नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी इथेच राहणार आहेत. ज्यांना मी आपलं आपलं माझं माझं मानलं ते कोणीही येणार नाही. मग आता मला शांतता मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे? एकट्याने परमात्म्याचं ध्यान करायला पाहिजे. हे कधी होईल? भर्तृहरी विचारतो, इतक्या त्या जंजाळात मी सापडलोय, हे होईल का? कधीतरी असं जमेल का मला एकट्याने राहता येणं? आणि म्हणून तो प्रश्न विचारतो 51व्या श्लोकामध्ये, एकाकी निस्पृह शांत पाणिपात्रो दिगंबरः कदा शंभो भविष्यामी कर्म निर्मूलन क्षम. कर्म काढून टाकायचे बरं का. आता लक्षात घ्या, कर्म केल्याशिवाय तर माणूस एक क्षण सुद्धा राहू शकत नाही, असं गीता सांगते. एक क्षण सुद्धा राहूच शकत नाही. मग आता कर्माचं अकर्म करायचे, कर्मच काढून टाकायचे. कारण कर्म आलं की त्याचं फळ आलं. असं करता येत नाही की मी कर्म केलं आणि ते पुसून टाकलं. इरेज करता येत नाही, डिलीट करता येत नाही, अंडू करता येत नाही. कर्म केलं की फळ मिळणार. मग कर्म निर्मूलन क्षम कसं होता येईल? आणि एकाकी निस्पृहो शांत पाणिपात्रो दिगंबर, याचा अर्थ काय बघूया. हे शंभो एकाकी निरीच्छ शांत, आणि ज्याला पाणी पात्र, पाणी म्हणजे हात आणि पात्र, हाताचंच पात्र ज्याच्याकडे. तुमच्या घरात किती सेट आहेत हो? आपल्या घरात किती डायनिंग सेट, डिनर सेट आहेत? स्टीलचा आहे, मॅलामाईनचा आहे, काचेचा आहे, अगदी जावई बिवई येणार असले तर चांदीचा सेट आहे. खरं तर हे सगळं लागतं का? हे सगळं लागतं का? जेव्हा खरी भूक लागते तेव्हा एवढीच थाळी पुरे. एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. काही लागतं का? आम्ही एवढं गोळा केलंय आहो, सगळं स्वयंपाकघर आमचं खचाखच भरलेलं आहे, पण लागतं का? करतल भिक्षा करुतल वासा, पुरेस आहे, एवढंच पुरेस आहे. तरी सुद्धा मग आता हा म्हणतोय पाणी पात्र एवढं मला असंच, खरंच असं जेवता येईल का? दिगंबर, हा दिगंबर म्हणजे दिशा आहेच वस्त्र आहे. वस्त्र तर आपली पुष्कळच आहेत आपल्याकडे, पण हे काहीच गरजेचं नाही. दिशांचं वस्त्र आहे, तळहाताची थाळी आहे, तरुतली वास आहे, एवढं खरं तर शांत आनंदी जीवन जगण्यासाठी एवढं खरं तर पुरेसं आहे. मग आता कदा शंभो भविष्यामी, हे शिवशंकरा असं कधी होईल? होईल का? अर्थात हे सगळं आपल्याच हातात आहे. जरी त्यांनी इथे शंकराला प्रश्न विचारला असला तरी हे करणं आपल्याच हातात आहे. कदा शंभो भविष्यामी कर्म निर्मूलन क्षमः, कर्माचं अकर्म करणं मला शक्य आहे का? शक्य आहे, शक्य आहे. कर्म तर करायचं, पण त्याचं फळ लागता कामा नये. असं कसं करता येईल? कर्म केलं की फळ मिळणार. चांगलं कर्म केलं चांगलं फळ, वाईट कर्म केलं वाईट फळ. मग कर्मही करायचं पण फळ नको मला, असं शक्यच नाहीये. मग कर्म निर्मूलन क्षम कसं होता येईल? तर कर्माचं अकर्म, नैष्कर्म्य, गीता फार सुंदर शब्द वापरते. नैष्कर्म्य करता यायला पाहिजे. म्हणजे काय करायचं? नेमकं काय करायचं? कर्म तर करायला भाग आहे आपल्या. आपण श्वास घेतोय, खातोय, पितोय, जेवतोय, झोपतोय, उठतोय, सगळे कर्म आपली चालू आहेत. कर्म न करता नाही कश्चित क्षणमपि जातु कर, जातु तिष्ठत्य कर्मकृत, असं गीता सांगते. एक क्षणभर सुद्धा माणूस कर्म केल्याशिवाय राहता येणार नाही. मग इथे कर्म निर्मूलन कसं करायचं? 4 कसोट्या आहेत त्याला. 4 प्रकाराने कर्म केलं तर त्या कर्म तर करायचं, पण फळ त्याचं मिळणार नाही, किंवा तुम्ही त्या कर्माच्या बंधनात अडकणार नाही. ते कर्म कसं करायचं तर सांगितलंय, प्रत्येक कर्म हे ईश्वराला अर्पण करायचं. प्रत्येक कर्म ईश्वरासाठीच करायचे. साधा तुम्ही स्वयंपाक केला तरी परमेश्वराला नैवेद्य म्हणून करायचं आहे.
त्याला नैवेद्य दाखवून उरलेला आपण प्रसाद म्हणून स्वीकारला तर त्याचं कुठलं चांगलं वाईट फळ लागणार नाही असं कर्म करता यायला पाहिजे. पहिलं म्हणजे ईश्वराला अर्पण करायचे, दुसरं म्हणजे मोबदल्याची अपेक्षा करायची नाही. कुठल्याही कर्माचा मोबदला मिळावा अशी अपेक्षाच करायची नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. एवढंच नाही तर मोबदला म्हणजे काही मोठं एवढं घबाड बिबाड नकोच आहे आम्हाला, पण आपल्याला निदान गृहिणींना तरी जरा छान झालंय असं म्हणण्याची प्रशंसेची अपेक्षा असते. वा आज कोशिंबीर कोणी केली आहे, मस्त झाली आहे, एवढी सुद्धा अपेक्षा नको. मोबदल्याची नको, प्रशंसेची नको, कशाचीच अपेक्षा नको. असं कर्म करता यायला पाहिजे. पहिलं ईश्वरार्पण, दुसरं मोबदल्याची अपेक्षा करायची नाही, तिसरं म्हणजे त्याच्यातली आसक्ती सोडून द्यायची की मी केलं असं म्हणायचं सुद्धा नाहीये. सगळं कर्म करवणारा तो आहे. मी कोण आहे? मी पपेट आहे, मी कठपुतळी आहे. तो हलवतोय तसं मी करते, त्यांनी मला ही बुद्धी दिली म्हणून मी आज हे कर्म करते. चांगलं असो वाईट असो सगळं त्याच्यावर सोपवायचं. आणि त्याच्यावर सोपवलं की एक गंमत अशी होते की आपल्याला थकवाच येत नाही. लक्षात घ्या, आपण थकतो, काम करून 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 थकतो, पण थकतो ते कशामुळे? तर मी केलं या भावनेने आपण थकतो. आमचे शंकराचार्य कालळीपासनं नर्मदेपर्यंत, नर्मदेपासनं काशीपर्यंत, काशीपासनं केदारनाथपर्यंत पूर्ण चालत गेले, पदयात्रा केली, पदभ्रमण केलं, पण ते किंचितही थकले नाही, चेहऱ्यावर क्षीण नाहीच. कशामुळे? पण ते म्हणत होते चालवणारा तो आहे. प्रत्येक पावलाला ते म्हणायचे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. एवढंच कशाला आमचे समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेने तू दुःखी होशी, राम करता ऐसे म्हणता यश कीर्ती प्रताप. सगळं मिळणारे सगळं रामावर सोपवून दे. त्यामुळे प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करायचे, मोबदल्याची अपेक्षा नाही, आसक्ती नाही, आणि तरी सुद्धा ते कर्म उत्तम केलं तर कर्माच्या बंधनातनं सुटका होते. म्हणजेच इथे म्हटले कर्म निर्मूलन क्षमः, कर्माचं निर्मूलन होतं असं म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे, आता पुढचा दुसरा श्लोक आहे 52. आज आपण 10 श्लोक घेणार आहोत. पुढचा श्लोक आहे पाणी पात्रयतां निसर्ग शुचिना भैक्षेण संतुष्यतां यत्र क्वापि निशीततां बहुतृणं विश्वं मुहुः पश्यतां आन्त्यगेऽपि तनोरखंड परमा नंदावबोधस्पृहां मर्त्यः कोऽपि शिवप्रसाद सुलभां संपत्स्यते योगिना. काय म्हटलेलं हा संस्कृत श्लोक आहे, सगळ्यांना नसेल कळला, पण तरी त्याचं मराठी एक अतिशय सुंदर रूपांतर किंवा त्याचा अनुवाद वामन पंडितांनी फार सुंदर केलेलं आहे. हे पुस्तक आहे माझ्याकडे, वैराग्य शतक भर्तृहरीचं, आणि त्याच्यातच वामन पंडितांचा अतिशय सुंदर अनुवाद आहे की त्याच्यावरनं तुम्हाला नक्की त्या श्लोकाचा अर्थ कळेल. आता काय म्हटले ह्याच्यामध्ये, हस्ता पात्र करू निमोद बहुजो भिक्षान्न लाभे पवे कोठेही बसतो तृणा समजगा लेखी सदा लाघवे ऐशा योगी जनांची आमरण जी ब्रह्मावबोध स्पृहा लाभे तो जरी मानवा शिवकृपा होईल सत्यार्थ हा. काय म्हटलेलं आहे ह्याच्यात, हस्ता पात्र करून मोद बहुजो भिक्षान्न लाभे पवे. मग अशी जे मी म्हटलं हाताची थाळी करायची. ज्याचं मन आनंदी आहे ना, इथे म्हणलेले हस्ता पात्र करून मोद बहुजो, ज्याला सदैव आनंदाचीच अनुभूती येते, त्याला तुम्ही काय काय करून दुःख द्याल बरं, सांगा बरं. कशामुळे तो दुःखी होईल? ज्याच्या मनात आनंद काठोकाठ भरला आहे त्याला दुःख देणं शक्यच नाही. आपण दुःखी कशामुळे होतो? कुणीतरी माझा अपमान केला, कुणीतरी माझ्याकडे बघून हसलं नाही, कुणी मला नमस्कार केला नाही, कुणी मला भेटवस्तू दिली नाही, की आपण दुःखी होतो. याला काही त्याच्याशी घेणं देणंच नाहीये. मोद बहुजो भिक्षान्न लाभे पवे, जो भिक्षांनाने संतुष्ट आहे, भिक्षेमध्ये अतिशय संतुष्टी आहे जी तुम्हाला पंचपक्वान्नाने मिळणार नाही, ती भिक्षांनामध्ये आहे. का भिक्षांनामध्ये संतुष्टी आहे? पण भिक्षांनामध्ये आवड निवड नसते. मला वाटते की मी आज घरी जाऊन शिरा करावा, मी करू शकते, पण भिक्षा मागताना तुम्हाला चॉईस नाहीये की आज मला हे मिळावं, काल यांच्या घरी चांगली पुरणपोळी मिळाली पण आज मिळेल असं नाहीये. भिक्षांनामध्ये तुम्हाला चॉईस नसतं. पहिले म्हणजे तुमचा अहंकार नाहीसा होतो, पण कुणापुढे हात पसरणं म्हणजे तुमचा अहंकार नाहीसा होतं. त्यामुळे भिक्षान्न मात्रेनं
संतुष्यताम असं म्हटलेलं आहे. यत्र क्वापि निषीदताम, कुठेही तो बसतो, कुठेही झोपतो, त्याला बाकीचं हीच गादी पाहिजे आणि तशीच उशी पाहिजे असं काही नाहीये. असा जो आहे असा महान योगी त्याच्या देहत्यागापूर्वी असलेली अखंड परमानंदाची इच्छारूप संपत्ती त्याला शिवकृपेमुळे सुलभ होते. आता काय ह्याचा थोडा मतीचा अर्थ आपण बघूया. श्लोक पाहिला, त्याचा अर्थ पाहिला. आता त्याचं सार काय आहे? तुमच्या जेवढ्या इच्छा कमी तेवढी आनंदाची हमी. इच्छा कमी ठेवल्या की मग आपल्या अपेक्षा भंग होतो, म्हणून आपल्याला दुःख होतं ना, की मला असं पाहिजे किंवा असं मिळावं किंवा माझ्या मुलांनी मला सांभाळावं म्हातारपणी, एवढं मी त्याचं केलं. काही अपेक्षाच ठेवायची नाही. हा कसा आहे, हा जो विरक्त साधू आहे त्याला काही इच्छाच नाहीये, काही अपेक्षाच नाही, ना समाजाकडनं, ना कुटुंबाकडनं, ना परमेश्वराकडनं की मला मोक्ष दे, स्वर्ग दे, अंक दे, काही नाहीये. त्यामुळे तो सदैव आनंदी. आनंदाच्या आनंदाचे डोही आनंद तरंग, तुकाराम महाराज जे म्हणतात तशी अनुभूती त्याला येते. त्यामुळे त्याला दुःख द्यायचं ठरवलं तरी तो दुःखी होतच नाही. मग आता काय करणार त्याच्या पुढे? आणि मग अशी संपत्ती कुणामुळे प्राप्त होते? इथे म्हटलेलं आहे मर्त्य कोपी शिवप्रसाद सुलभान, शंकराच्या प्रसादामुळे अशी मोठी संपत्ती मिळते. आपण कुशाला संपत्ती म्हणतो, अब्जावधी रुपये स्विस बँकेमध्ये काय खातं बितं आहे त्याला आपण आनंदी म्हणतो, सुखी म्हणतो. पण ते सुख नाहीये. सुख ह्याच्यात काही नसण्यात जे सुख आहे ना ते फार मोठे. आमचे आचार्य तर म्हणतात कौपीनवंत खलु भाग्यवंत. ज्याच्याकडे काही नाही तो सगळ्यात भाग्यवंत आहे. ज्याच्याकडे दोन लंगोट आहेत, कौपीनाचा खरा अर्थ कफनी आहे, पण कौपीन जो दोनच वस्त्र ज्याच्याकडे तो सगळ्यात भाग्यवंत आहे. पण बघा ना, आपल्याकडे एवढे कपाट भरलेले वस्त्रांनी आहेत आणि म्हणूनच आपण दुःखी आहोत की आपण म्हणतो की अरे ह्या प्रसंगाला जायला मला चांगलीशी साडी नाहीये. त्यांना तो प्रश्नच येत नाही, आज हा कपडा आणि उद्या तो कपडा. त्यामुळे कौपीनवंत खलु भाग्यवंत. आता असाच प्रश्न बरं का, भर्तृहरीकडे एक साधू आले होते, असेच एक दुसरे साधू महाराज आले होते आणि त्यांनी प्रश्न विचारला की तू तर अगदी भरजरी कपडे घातलेस, अलंकार घातलेस आणि माझ्याकडे तर काही म्हणजे काहीच नाहीये. या दोघांमध्ये सुखी कोण आहे? तू सुखी आहेस का मी सुखी आहे, सांग बरं. आता आपल्याला सर्वसामान्य माणसाला वाटेल अरे ज्याच्याकडे खूप पैसा आहे, खूप वैभव आहे, खूप अलंकार आहेत, नोकर चाकर आहेत, तो सुखी. असा आपली सर्वसामान्य कल्पना आहे. तो तो जो योगी पुरुष आलाय तो काय म्हणतो ते बघूया. तिसरा श्लोक आहे आजच्या ह्याच्यातला. वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वम्बुकूलैः सम इह परितोषो निर्विशेषावशेषः स तु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशाला मनस्य च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः. शेवटचा चरण आधी बघूया आपण. को अर्थवान को दरिद्रः. अर्थवान म्हणजे संपत्ती पैसेवाला कोण आहे आणि दरिद्री कोण आहे हे तू मला सांग. शेवटचा चरण मी आधी घेतलाय. अर्थवान कोण आणि दरिद्री कोण हे तू सांग. आता तुलनाच करायची झालीये. वयमिह परितुष्टा, आम्ही आहोत, आम्ही जे योगी पुरुष आहोत, ऋषी आहोत, ते आम्ही कसे परितुष्ट संतुष्ट आहोत. कशाने? वल्कलैस, वल्कलाने आम्ही संतुष्ट. शेवटी काय आहे? लज्जारक्षण, देहरक्षणापुरती वस्त्र आमच्याकडे आहेत. पण दुकुलही, तुझ्या अंगावर मात्र भरजरी वस्त्र आहेत. सम इ परितोषो निर्विशेषावशेष. दोघांचा समजा संतुष्टी आनंद सारखाच आहे असं म्हटलं तरी सुद्धा आता एक तुझ्यातला आणि माझ्यातला फरक सांगतो. सतु भवती दरिद्रो, पण तो पुरुष दरिद्री आहे. कोण? यस्य तृष्णा विशाला, ज्याची हाव जास्त मोठी आहे तो दरिद्रीच म्हणायला पाहिजे. आणि तुझी हाव तर काय विचारायलाच नको. हे राज्य मिळालं, ते राज्य मिळालं तरी अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. आणि आम्ही कसे आहोत? आम्हाला काहीच नकोय, काही म्हणजे काहीच नकोय असे आम्ही आहोत. मग तूच सांग, को अर्थवान को दरिद्र. याच्यातला पैसेवाला कोण आणि दरिद्री कोण तूच सांग असं म्हटलेलं आहे. मनसेच्या परितुष्टे कोर्थवान को दरिद्र. ज्याचं मन संतुष्ट आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे, तो सगळ्यात श्रीमंत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक कथा सांगते बरं का थोडीशी. ग्रीक मधली गोष्ट आहे.
एक डायोजेनिस नावाचा तत्ववेत्ता होता. डायोजेनिस अतिशय विद्वान, अतिशय विचारवंत, तत्वज्ञानी असा तत्ववेत्ता होता. आणि सिकंदरच्या काळातली गोष्ट आहे. आणि हा सिकंदर सम्राटच आहे ना, जगज्जेता सिकंदर आहे. तो एकदा त्याच्या कानावर ही कीर्ती आली की हा डायोजेनिस खूप कोणीतरी विचारवंत आहे, खूप हुशार आहे. आणि म्हणून मग ह्याला वाटलं की ह्याला जरा भेटावं जाऊन, काय त्याला काही प्रॉब्लेम आहे का, त्याला काही पाहिजे का ते विचारावं. आणि म्हणून असा हा जगज्जेता सिकंदर एकदा डायोजेनिस असा समुद्र किनारी पडलेला असतो, म्हणजे त्या वाळूवर ऊन खात बसलेला असतो. तिथे हा जगज्जेता सिकंदर जातो आणि म्हणतो की मला ओळखलं का, मी कोण आहे, मी जगज्जेता सिकंदर आहे. म्हणलं हो का, बरं. मी इतका श्रीमंत आहे, माझ्याकडे काय तुला पाहिजे ते देतो. तुला घर पाहिजे का, तुला कपडे पाहिजेत का, तुला काही राज्य पाहिजे का, तुला काय अलंकार पाहिजेत का, तुला पाहिजे ते देतो, खायला प्यायला पाहिजे ते देतो. म्हणलं नको, मी आहे त्याच्यात संतुष्ट आहे. नाही नाही, असं कसं, मी एवढा तुला इतका मुद्दाम विचारतोय, तू सांग ना काय पाहिजे. तो म्हणला काही नको, मला आहे ते खरंच मी संतुष्ट आहे. नाही नाही, काहीतरी तू मला मागितलंच पाहिजे, एवढा मी जगज्जेता सिकंदर तुझ्याकडे आलोय आणि तू नाही काय म्हणतोस. तेव्हा तो काय म्हणाला, डायोजेनस काय म्हणाला की मी इथे शांतपणे ऊन खात बसलेलो आहे, तू उभं राहिल्यामुळे माझं जर ऊन अडतंय, जरा फक्त बाजूला हो, माझं ऊन मला मिळू दे. किती निस्पृह वृत्ती. काही नको, एवढा जगज्जेता सिकंदर द्यायला बसला होता, पण याला काहीच नव्हतं. ते पण खरंच आहे, निसर्गानेच आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे, माणूस काय देऊ शकणार आहे याच्यापेक्षा. त्यामुळे असं त्याचं आहे. आणि म्हणून हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. मनसीच्या परितुष्टे कोर्थवान को दरिद्र. आणि खरीच ही गोष्ट आहे की श्रीमंत होणं अवघड आहे, पैसेवाला होणं सोपं आहे. लक्षात घ्या, श्री सुक्ताच्या वेळेस पण मी नेहमी हे सांगते, पैसे मिळवणं ही फार सोपी गोष्ट आहे, पण श्रीमंत होणं अवघड आहे. श्रीमंत होण्यासाठी ती लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावी लागते. पैसे मिळवणं फारच अगदी किरकोळ गोष्ट आहे असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. हे तिथे तेच सांगते, कोर्थवान को दरिद्र. आता पुढचा श्लोक आहे, 5वा श्लोक आहे. फलमलमशनाय स्वादपानाय तोयम शयनमवनिपृष्ठे वाससी वल्कले च धनलवं मथुपान भ्रांत सर्वेंद्रियाणाम अविनयमनुमंतुं नोत्सहे दुर्जनानाम. 5वा श्लोक आहे आजच्या ह्याच्यातला. आता खरंच आता जे मी म्हटलं, निसर्गाने इतकं भरपूर दिलेलं आहे. असं म्हणतात निसर्ग कुणालाही कमी करत नाही, कुणालाही उपाशी ठेवत नाही. निसर्ग ज्यांनी चोच दिली तो चारा देतो, असं आपल्याकडे एक वाक्य आहे. त्यामुळे खरंच आहे, निसर्गामध्ये इतकी, बघा आपण बाहेर जर का गेलो, इतकी अरण्य आहेत, इतकी फळं आहेत, इतकी फुलं आहेत, इतके झरे आहेत पाणी प्यायला, किती आपण साठवून 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 ठेवतो, याची कशाचीच गरज नाहीये. इथे त्याचा अनुवाद करताना फार सुंदर म्हटलेला आहे. आता अनुवाद बघूया आपण. संस्कृत कळलं नसेल तरी अनुवाद नक्कीच कळेल. असता बनी शुभफळे अशनाला. शुभफळे, चांगली गोड फळं अशनासाठी म्हणजे सेवनासाठी आहेत. जलशीत निर्मल तृषापमाला, तृषापशमाला, शीतल जल वाहते. अनेक झरे आहेत, नद्या आहेत, भरपूर गार पाणी आपल्याला प्यायला मिळणार आहे. तरु वल्कले असुनिया वसनाला. वल्कल आहे, झाडाची सालं सुद्धा लज्जा रक्षणासाठी पुरेशी आहेत. बद कोण सोशील मदांध मदाला. आणि मग एवढं पासून आम्ही त्या श्रीमंतांपुढे कशाला लाचार होतो, कशाला त्या बॉस पुढे आम्ही हाजी हाजी करतोय. खरं तर कशाचीच आवश्यकता नाही. निसर्ग इतका भरभरून आम्हाला देतोय, माणसांची खरं तर गरजच नाहीये. उगीच तोंड वेंगाडायचं कशाला श्रीमंतांपुढे, असं भर्तृहरी आपल्याला प्रश्न विचारतोय. त्यामुळे भक्षणाला फळं आहेत, प्राशनासाठी मधुर जल आहे, शयनाला भूमी आहे, परिधानासाठी वल्कल आहेत. इतकं मिळालं तरी पुरे, पण धनलेश रूप धुंद झालेल्या दुर्जनाच्या उद्धटपणाला अनुसरण्याविषयी मला कधीही माझं मन ओढा घेत नाही. मला त्या श्रीमंतांपुढे तोंड वेंगाडायला आवडत नाही. निसर्गच भरभरून देतोय. देर इज प्लेंटी ऑफ थिंग्स इन नेचर फॉर युअर नीड, असं महात्मा गांधींचं वाक्य आहे.
पुष्कळ निसर्गाकडे आहे तुमच्या गरजा भागवण्यापुरतं, पण चैन पुरवण्यासाठी मात्र निसर्ग पुरेसा नाही. गरजा भागतील, तुमची चैन नाही पूर्ण होणार. असा निसर्ग तुम्हाला भरभरून देतोय, तर कशाला तोंड वेंगाडायचं, असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. असा 5वा श्लोक होता. आता त्याच्याबद्दल भर्तृहरी काय म्हणतोय बघा. अशिमहि वयं भिक्षामाशावासेव सीमहि शैमहि महि पृष्ठे कुर्वीमहि किमीश्वरेः. तो म्हणतोय खाऊनी राहू सुखरूप भिक्षा, आम्हाला नकोच. आणि खरंच आहे बघा, विचार करूया. जितकं तुम्ही आता हल्ली तर तो काय डाएट आणि एकूण ह्याचा जमाना आहे, जेवढं तुम्ही नैसर्गिक खाल तेवढे तुम्ही निरोगी राहू शकता. माणसाने जी काही अन्नामध्ये ढवळाढवळ केली आहे ना, त्याच्यामुळे सगळे पुढचे आता ते पनीरमध्ये तळा, मग त्याचं हे करा, मग त्याचा मसाला घाला, आणि मग ते ते बाधकच ठरतं. जितकं तुम्ही नॅचरल खाल, जितकी फळं भाज्या आपण नैसर्गिकरित्या खाऊ तेवढं उत्तम आहे, हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे खरं म्हटलं तर. आता हा भर्तृहरी तेव्हा म्हणतोय खाऊनी राहू सुखरूप भिक्षा, जे काही भिक्षेमध्ये मिळेल ते खाऊन आम्ही सुखरूप राहू. करू दिशा वस्त्र पहा परीक्षा, दिशेचंच वस्त्र आम्हाला पुरेसं आहे. निजू सुखे भूमी तरीच शेजे, भूमीवर शया करू भूपाळ म्या सेवुनी काय कीजे. मी भूपाळ आहे, मी राजा आहे, पण मला ह्या सगळ्याची अजिबात आवड नाहीये, हाव नाहीये, लोभ नाहीये. मला जेवढं मिळेल तेवढ्यातच मी संतुष्ट आहे. एक सुंदर हरिवंश राय बच्चनचं एक वाक्य आहे, जो प्राप्त है वही पर्याप्त है. खरं किती सुंदर आहे ना. जे मिळालंय तेच पुरेसे आहे. केवढं मिळालंय आपण एकदा विचारच करूया. आपल्याला किती मिळालंय हो, किती मिळालंय, आणि ज्यांना मिळालं नाही त्यांची तुलना करता आपण किती किती श्रीमंत आहोत, किती भाग्यवान आहोत. एक म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला धडधाकट देह मिळालाय ना. आपण अपंग आहोत की हातच माझा असा आहे, पायच तसा आहे, बोलता येत नाही, दिसत नाही, असं काही आहे. उत्तम देह ही केवढी मोठी संपत्ती आहे. उत्तम घरात जन्म मिळालाय, आई वडील चांगले मिळाले, संस्कार चांगले मिळाले, खायला प्यायला भरपूर आहे. आता तुम्ही इथे बसलायत ना, ऐकताय ना, कारण तुम्हाला घरी जाऊन जेवायला मिळणार आहे. आता तुम्हाला काळजी नाहीये की आता कुठे सरपण गोळा करायचं, कुठे ती चूल पेटवायची आणि कुठनं आणायचं, असं काही नाहीये ना. केवढे भाग्यवान आहोत, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. केवढं दिलेलं आहे, खाऊन पिऊन आपण सुखी आहोत, चांगले विचार आहेत, चांगलं आचरण आहे, ह्याच्यापेक्षा आणखीन पाहिजेच काय. त्यामुळे असं म्हटलेलं आहे, आम्ही सगळा उदरनिर्वाह उत्तम करू शकतो, याच्यापेक्षा वेगळं भाग्यच नाही. खरंच हे फार मोठं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे, आणि ह्याच्यासाठी आपल्याला काही प्रयत्न तसे करावे लागले नाहीत. या चांगल्या कुटुंबात जन्म घेण्यासाठी तुम्ही काय तपश्चर्या केली ती हो मागच्या जन्मी? काही केली नव्हती ना. असाच जन्म मिळाले, असेच संस्कार मिळाले, त्याच्यासाठी आपल्याला काही कष्ट नाही. त्याच्यासाठी रोज रोज उठल्यावर त्याला थँक्यू म्हणायचं, रोज. आणि मला ह्या रात्री संपवलं नाहीस, तू जागं केलंस, नवीन एक दिवस दाखवलास, ह्याच्याबद्दल रोज उठल्याबरोबर त्याला धन्यवाद द्यायचे परमेश्वराला. पण बघा ना, रात्रीमध्ये कित्येक लोकांचं जीवन संपून जातं. आपण रोज सकाळी उठल्यावर म्हणतो की खरंच आहे, तू मला हे दाखवलंस, हे जग, आणि रोजचा दिवस ही नवी कोरी करकरीत नोट दिलेली आहे त्याने आपल्याला. या कोऱ्या करकरीत नोटेचं सोनं करायचं का माती करायची आपल्याच हातात आहे. सोनं करू शकतो. उत्तम वेळ, चांगलं काहीतरी वाचन, चांगलं लेखन, चांगली कुणा समाजकार्य, कुणाला तरी मदत, कुटुंबामध्ये सगळ्या, हे सगळं करून आपल्या दिवसाचा प्रत्येक दिवस हा सोन्याचा दिवस आहे. करू शकतो ना आपण. नाहीतर मग मातीतही घालवू शकतो. व्यसन आहे, झोप आहे, आळस आहे, कंटाळा आहे, असाच दिवस आला आणि गेला. प्रत्येक सूर्यास्त आपला एक एक दिवसाचा एक तुकडा घेऊन जातो. आयुष्याचा एक लचका, हा कडक शब्द वापरलाय अरविंदांच्या, योगी अरविंदांच्या चरित्रामध्ये म्हटले, जाणारा सूर्य, अस्ताला जाणारा सूर्य आपल्या आयुष्याचा एक लचका घेऊन जात असतो. तो लचका तरी चांगला असावा, त्याच्यात आज मला झोपताना काहीतरी चांगलं वाटलं पाहिजे. म्हणजे असं म्हटलेलं आहे, गेटअप म्हणजे सकाळी जागे व्हा. कसे? गेटअप विथ डिटर्मिनेशन
अँड गो टू बेड विथ सॅटिस्फॅक्शन. सकाळी काहीतरी निश्चय करा की आज मी ही कामं करणार आहे, कुठलीही असू देत, तुमची घरातली असू देत, समाजाची असू देत, नातवंडांसाठी असू देत, काहीतरी चांगलं काम किंवा माझ्या स्वतःसाठी असू दे, माझ्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी असू दे, काहीतरी मी आज चांगलं काम करणार असं रोज ठरवायचे. आणि झोपताना विचार करायचे मी ठरवलं ते झालं का, हे सगळं बरोबर मी केलं का. रोज आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आणि रोज उठताना अतिशय उत्साह असेल तर हे आपलं जीवन सार्थ लागणार आहे. इथे आता भर्तृहरी पुढे काय म्हणतोय बघा, थोडंसं गमतीशीर आहे. आतापर्यंत तर आपण पाहिलं की निसर्ग पुरेसा आहे, माणसांची तशी गरजच नाहीये खरं म्हटलं तर. आता काय म्हणतोय, न नटा न विटा न गायका परद्रोह निबद्ध बुद्धयः नृपमीक्षितुमत्र केवयम स्तनभारा नमिता न योषितः. आम्ही कोणी गायक नाही आहोत, आम्ही कोणी नट नाही आहोत. भर्तृहरी म्हणतोय बरं का, आम्ही नसो गायक भांड भांड किंवा नसो दुर्जनही प्रचंड, आम्ही नसो की प्रमदा बरी तो भेटावया कोण नृपास होतो. आता राजा सुद्धा काय करतो असं म्हटलेलं आहे ते की आमच्या, तो स्वतः राजा होता बरं का, भर्तृहरी राजा होता आणि म्हणूनच त्याला राजाची सगळी रहस्य माहिती आहे. किंवा राजा कुणाला भेटतो, कुणाला मान देतो हे त्याला माहिती आहे. आणि म्हणून तो दरिद्री लोकांच्या वतीने इथे एक फिर्याद मांडतोय, इथे एक अर्ज करतोय की जे कोणी गायक नाहीये, न नटा न विटा, विटा म्हणजे विद्वान बरं का, इथे विटा म्हणजे आपल्या विटा नाहीत, विद विद असा शब्द आहे. न नटा न विटा न गायका, बरं आम्ही गायक नाही आहोत, विद्वान नाही आहोत, नट नाही आहोत, परद्रोह निबद्ध बुद्धयः किंवा परद्रोह करण्यासाठी कुशल सुद्धा नाही आहोत. राजाकडे अशी पण लोक येतात ना, द्रोह करणारी, दुष्ट लोक, कटकारस्थान करणारी सुद्धा येतात, तेही नाही आहेत. किंवा मोठ्या अशा सुंदर स्त्रियाही नाहीये. मग आम्हाला राजवाड्यात विचारतो कोण, नृपमेक्षितु मात्र केवयम, त्या राजाने आमच्याकडे नजर टाकावी असं आमच्याकडे काहीच वैशिष्ट्य नाहीये, मग राजा आमच्याकडे बघेल कशाला, आमच्यासारख्या भावार्थी लोकांची इथे दाद लागणंच शक्य नाहीये असं म्हणून भर्तृहरी स्वतः राजा असून त्यांनी राजावर इथे व्यंग केलेला आहे किंवा टीका केलेली आहे. आता आणखीन पुढचा एक 9वा श्लोक बघूया, 8वा पण आहे, 9वा बघूया. अभुक्तायां यस्यां क्षणमपि न यातं नृपशतैः भुवस्तथा लाभेक इव बहुमानः क्षितिभुजां तदंशस्याप्यंशे तदवयवलेशे तदवयवलेशैव विषादे कर्तव्ये विदधाति जडा प्रत्युत मुदम. आता त्यांनी एक अतिशय मूलगामी असा प्रश्न विचारलाय आपल्याला. बघा आता फार फार वेगळा आहे, ह्याच्यामध्ये खूप तत्वज्ञान आलेले आहे. आतापर्यंतचे फक्त तृप्ती संतुष्टी इथपर्यंत आपण श्लोक पाहिले. आता बघा एक फार बेसिक प्रश्न त्यांनी विचारले, गेले जिला भोगुनी भूप सारे, ही पृथ्वी आहे ना, किती राजे होऊन गेले हो. विचार करा, आपल्या भारत देशात म्हणा किंवा एकूण जगातच म्हणा, किती राजे होऊन गेले. अगदी मुघल सम्राट आहेत, ब्रिटिश आहेत, पोर्तुगीज आहेत, आपले राजे आहेत, अगदी शिवाजी महाराजांपासून पुष्कळ राजे होऊन चांगले चांगले राणा प्रताप वगैरे असे किती चांगले चांगले आणि वाईट सुद्धा राजे होऊन गेले. आता मी आधी मराठी अनुवाद वाचते आणि मग त्याचा अर्थ बघूया. गेले जिला भोगुनी भूप सारे त्या भूमी लाभे तुझ गर्व तारे, हेही असो एक धरुनी खेडे का मातले हे बहुसाल वेडे. बघा, जेव्हा राजा राज्य करतो, लक्षात घ्या, राजा राज्य करतो, किती काळ राज्य करतो, जेवढं त्याचं आयुष्य असेल तेवढं, त्याच्यातला काही भाग, अगदी 100 वर्ष आयुष्य म्हटलं तरी राजाचा कर्तृत्व काळ केवढा असतो, अगदी फार 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 झालं तर 50 वर्ष, त्याचं ऍक्टिव्ह लाईफ केवढं असतं, 50 वर्ष. बरं राज्य किती भूमीवर करतो, ठराविक भूमीवर, समजा महाराष्ट्र आहे, भारत आहे, उत्तर प्रदेश आहे, आणखीन काय ग्रीक आहे, रोम आहे, कुठल्या, एवढी पृथ्वी तर तुम्ही भोगू शकत नाही. अगदी जगज्जेता सिकंदर जरी म्हटलं तरी काही लिमिटेड भागावर तुम्ही राज्य करू शकता, लिमिटेड पिरियडसाठी, समजते ना. थोड्या भूभागावर थोड्या काळासाठी तुम्ही राज्य करता, काळ तर केवढा मोठा आहे,
आता ह्या 2000 वर्षामध्ये समजा एखाद्याने 45 वर्ष राज्य केलं, या 2000 वर्षामध्ये 45 वर्ष काहीच नाही, आणि बरं ते केवढ्या भागावर केलं, एवढ्याशा. जेव्हा आपण व्यापक विचार करतो तेव्हा एवढ्या विश्वाच्या मर्यादेमध्ये आपलं एवढंसं गाव, आपलं राष्ट्र किती लहानसं आहे. खरं म्हटलं तर एवढ्या सगळ्या गॅलेक्सीमध्ये आधी पृथ्वी केवढी, त्याच्यातलं आशिया खंड केवढा, त्याच्यातला भारत देश केवढा, त्याच्यातला महाराष्ट्र केवढा, त्याच्यातलं पुणं केवढं, त्याच्यातलं आमचं काय कोथरूड केवढं, आणि त्याच्यातली एक माझी बिल्डिंग, आणि त्याच्यातली मी किती ट्याव ट्याव करते. किती आपल्याला अहंकार आहे. तर ह्या राजांना प्रश्न विचारलाय, एवढ्याशा भूभागावर एवढ्याशा कालमर्यादेमध्ये तुम्ही राज्य केलं, त्याचा किती गर्व बाळगता रे, किती गर्व बाळगता. असं म्हटलेलं आहे, शेकडो राजांनी ज्या भूमीला भोगलं आहे अशा भूमीचा काही दिवस लाभ झाला तर त्यात राजे लोकांनी एवढा अभिमान बाळगण्यासारखं काय आहे. लक्षात घ्या, पिरियड लिमिटेड आहे, एरिया लिमिटेड आहे. वास्तविक पाहता ज्या पृथ्वीच्या अंशाचे जे अवयव, त्यांचेही जे अनेक पोटभाग असतील, त्यातील काही प्रदेशाचं क्षणिक प्रभुत्व मिळालं असता, यात खरं तर खेदच मानायला हवा. एवढंच मला मिळालंय याच्यात खेद मानायला हवा. पण आश्चर्य असं आहे की एवढ्याशा क्षुल्लक धनीपणाने सुद्धा कितीतरी मंदमती राजे आपल्याला धन्य मानून आनंदात गर्क होतात. खरं पाहिलं या विश्वाच्या अफाट पसाऱ्यामध्ये हे केवढंसं कर्तृत्व आहे, खरं तर केवढंसं कर्तृत्व आहे. त्याच्यात तुम्ही एवढं आणि खरीच गोष्ट आहे, परमेश्वराने हे एवढं मोठं ब्रह्मांड निर्माण केलं, त्याच्यामध्ये त्यांनी असे भाग केले नव्हते बरं का. त्यांनी हा भारत देश, हा पाकिस्तान, हा अफगाणिस्तान, हा रशिया, हे काय नेपाळ असं केलं होतं का, केलं नव्हतं त्यांनी. अशी सगळी एकदम पृथ्वी निर्माण केलेली आहे, ती सुद्धा एवढीशी टिंबा एवढी आहे. कुदरत ने तो बख्शी थी तुम्हें एक ही धरती, तुमने कहीं भारत कहीं ईरान बनाया, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. आपण भाग केले, हा आमचा भाग, आणि त्याच्यात आपण आणखीन भाग करतो की ही आमची हद्द आहे बरं का, हे तुमचं आहे, हे कंपाऊंडच्या पलीकडचं झाड तुमचं आहे आणि हे माझं आहे. कशाला किती भांडतोय आपण केवढ्याशा क्षुल्लक भूमीसाठी. बरं ती भूमी तरी कायमची मिळणार आहे का, तुमच्या हयातीपर्यंतच तेवढं मिळणार. किती क्षुल्लक गोष्टींसाठी आपण भांडतोय. ह्याचे डोळे उघडतात भरपूर हरी आपले, अक्षरशः डोळे उघडलेले आहेत. अगदी शेवटचा अखेरचा श्लोक बघूया. असं म्हटलेलं आहे, परेशाम चेतांसी प्रतिदिवस माराध्य बहुधा, प्रसादं किं नेतुं विशसी त्वद्वृषत् क्लेश कलिलं, प्रसन्ने त्वय्यन्तः स्वयमुदित चिंतामणिगुणे, विविक्तः संकल्पः किमभिलषितं पुष्यति नते. आता असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ आधी वाचूया. संतुष्ट लोकास करावयासी, तारे मना तू तरी खिन्न होसी, प्रसन्न चिंतामणी तूच तेव्हा, होसी तुला वाण नसेच तेव्हा. तूच चिंतामणी आहेस. काय सुंदर सांगितलंय की लोकांना आपण प्लीज करायला जातो, संतुष्ट करायला जातो, की कशामुळे, अगदी कुटुंबियांना सुद्धा, की कशामुळे हा खुश होईल. आपण काही त्याला कपडे, गिफ्ट, मुलं असू दे, नवरा असू दे, बायको असू दे, सासू सासरे, कोणी शेजारी पाजारी, आपण सगळ्यांना संतुष्ट करण्याचा खरं प्रयत्न करत असतो. आणि एवढं करून संतुष्ट होतं का कोणी. तुम्ही साडी दिलीत समजा एखाद्या मैत्रिणीला, जावेला, नणंदेला, त्या साडीचं काही आहे कौतुक, म्हणेल ती तोंडावर की छान आहे हा, पण नंतर म्हणेल की काय साडी, ती एका धुण्यात तिचा रंग गेला. कोणीही कशानेही संतुष्ट होत नाही. एक परमेश्वर मात्र पत्रम पुष्पम फलं तोयं मे भक्त्या प्र. मग कशाला संतुष्ट, म्हणजे कुणाशी वाईट वागा असं नाही म्हणायचं इथे, संतुष्ट कराच सगळ्यांना, पण ते तुमचं ध्येय नाहीये, ते अंतिम उद्दिष्ट नाही. आपल्याला तर लोकव्यवहार सांभाळण्यासाठी हे देवाणघेवाण करावी लागते, ती जरूर करायची असं नाही म्हटलेलं इथे, ती जरूर करा, पण त्यांनी ते संतुष्ट होणार नाही याची खात्री बाळगा. कुणीही कशानेही तुम्ही भेटवस्तूंनी संतुष्ट होत नसतं.
एक तर तुमच्या गुणांनी होईल आणि सगळ्यात बारीकशी लहानशी वस्तू जरी त्या परमेश्वराला दिली तर तो संतुष्ट होईल. तुमच्या एका तुळशी पत्राने सुद्धा तो संतुष्ट होतो. पत्रम पुष्पम फलम तो येई यो मे मात्र कशा द्यायचे भक्त्या प्रयच्छती. कारण हे तुम्ही नाही ना निर्माण केलेलं. तुम्ही काय केलंय? तुम्ही समजा म्हणलं की मी आज अमक्या अमक्या गणपतीला मोदक केले, उकडीचे मोदक 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला. तुम्ही काय केलं त्याच्यात? तुम्ही म्हणाला मीच तर केले ना. पण तू काय केलंस? उकड तुझी होती, तांदूळ तुझे होते, खोबरं तुझं होतं. कुठं आहे? या पृथ्वीनेच दिलंय ना तुला हे सगळं. सगळं त्याचंच कर्तृत्व आहे. त्याचीच गोष्ट आपण फक्त त्याला देतोय. बरं का, लक्षात घ्या, त्याचीच गोष्ट त्याला देतोय. मग त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यम समर्पये, त्याचंच त्याला द्यायचंय. मग आम्ही काय दाखवणार प्रसाद? माझ्या बागेमध्ये गुलाबाची फुलं आली, मग मी त्या अगदी गणपतीला डेकोरेशन केलं. मी असं खूप गर्वाने सांगते, मी असं डेकोरेशन केलं, मी अशा ह्याचा फुलांचा हार केला, मी अशी दुर्वा तोडल्या. तू काहीच केलं नाहीये. आणि जर तुला ही बुद्धी दिली तर ते सुद्धा त्याने दिली. आणि म्हणून तिथे म्हटलेले भक्त्या, भक्त्या खाली अंडरलाईन करायचे. त्यांनी तुला काय दिलेलं नाहीये ते तू त्याला दे. त्यांनी काय दिलेलं नाहीये, सगळं परमेश्वरानेच दिलेलं आहे. तुला समजा काही चांगलं रंग, रूप, वक्तृत्व, नेतृत्व, काही जे दिलं असेल, सौंदर्य जे दिलं असेल सगळं त्यांनी दिले. मग त्यांनी न दिलेली गोष्ट त्याला द्यायची. ती कुठली द्यायची? भक्त्या. भक्ती त्यांनी दिली नाही. आणि भक्ती म्हणजे काय आहे तर भक्ती म्हणजे अहंकार टाकून देऊन त्याला समर्पण होणं. आत्मनिवेदन भक्ती सांगितली. त्या भक्तीने त्याला अर्पण केलं तर तो सगळं स्वीकारतो. त्यामुळे भक्त्या अहंकार रहित होऊन त्याला पत्र पुष्प फल तोय द्यायचे. एवढंच दिलं तर तो प्रसन्न होतो. आणि माणसं काहीही दिलं तरी प्रसन्न होत नाहीत असं इथे सांगितलंय. त्यामुळे संतुष्ट करण्यासाठी तू उगीच झिजू नकोस, उगीच कष्ट करू नकोस. हे बघा, लोकव्यवहार पाळायचाच आहे आपल्याला. लग्न कार्य काय सारखं देवाणघेवाण ती करायचीच आहे. पण त्यांनी ते प्रसन्न होतील, संतुष्ट होतील असं नाहीये. आणि ह्याच्यात शेवटी म्हटलेलं तू स्वतः चिंतामणी आहेस. खरंच विचार करूया, मीच चिंतामणी आहे. मी चिंतामणी असताना कशाला मी बाकीच्यांना संतुष्ट करायला बसू? माझ्यामध्ये जो परमेश्वर आहे तो तोच आहे. सोहम जी अनुभूती आहे ती तीच आहे. आणि मग हा शुद्ध तुझा संकल्प, ही तुझी इच्छा पूर्ण करणारा तूच आहेस. उद्धरेत आत्मना आत्मानम न आत्मानम अवसादयेत. स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. आपण करतो काय नेमकं? स्वतःला कमी लेखतो, नाहीतर एकदम शहाणे समज. दोन टोकं आपण गाठतो. मी काय शहाणीच आहे, मला सगळं येतं, मी विद्वानच आहे असं तरी म्हणतो. मी बावळट आहे, मला काही येतच नाही, मला ते संस्कृत, ते काय गीता तुम्ही काय म्हणता ते काही येत नाही. म्हणू नका. हे दोन्ही टोकं गाठायची नाहीयेत. मधलं मला काय येतं आणि काय येत नाही हे आपल्याला माहिती असतं, बरोबर माहिती असतं. तेवढं करायचंय, त्या भावाने त्याला शरण जायचंय. सगळं तुझंच आहे बाबा, गुण तुझेच आहेत, दोषही तूच दिलेस, पण ते मी सुधारण्याचा अल्पमतीने प्रयत्न करीन असं म्हणून त्याला अक्षरशः आत्मनिवेदन, आत्मसमर्पण केलं तर तो प्रसन्न होईल. उगीच माणसांसाठी, बाकीच्या काहीतरी मिळवण्यासाठी, भौतिक गोष्टीसाठी कितीही प्रयत्न केले तरी ते मृगजळासारखं पुढे पुढे पळत जाणार आहे. आपल्या हातात ते गवसणार नाही. कितीही पैसे मिळाले तरी तुम्हाला बास असं वाटेल का? माणसाची ही हेच आहे. ज्याच्याकडे 10 रुपये त्याला वाटतं 100 एकदा मिळायला पाहिजे. 100 मिळाले की मी खुश होईल. 100ला वाटतं 1000, 1000ला वाटतं लाख, लाखला वाटतं कोटी, कोटी, अब्ज. पुढच्या तर संख्या मला येतच नाहीत, कारण आपल्याला संबंधच नाही. एवढंच जर आपल्याला खरंच मिळवायचं तर ते आपल्याचकडे, कुठे बाहेर जायचीच गरज नाहीये. कुठे शोधिशी रामेश्वरम, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदय, त्याला संतुष्ट करा. बस, दॅट्स ऑल. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.